महाराज, अनेक पिढ्या, घराणी, शतके, युगे बदलतील, येतील जातील, पण तुमचं गारुड कायम आमच्या मनावर राज्य करेल महाराज. अनंत उपकार आहेत तुमचे आम्हावर. रखरखत्या उन्हात तुम्ही बाप होऊन सावलीसारखे उभे असता. खचलेल्या पिचलेल्या प्रत्येक मनाला तुम्ही चैत्राची पालवी देता. देव्हाऱ्यातला देव, मंदिराचा कळस, दारातली तुळस, माऊलीचं कुकू, नव्वारीचा पदर सगळं सगळं शाबूत आहे महाराज तुमच्यामुळं. सह्याद्रीचं रांगणेपण, निबरढोक छाती आणि त्याच्या अंगा खांद्यावर अवखळपणे वाहणाऱ्या तुमच्या कृष्णा आणि कोयना निर्धास्तपणे वाहत आहेत. इंद्रायणीचा काठ रोज नियमित चंद्रभागेची ओवी गातो. गावगाडा, शेतीवाडी, वस्त्या, वाडे, शिवार सगळं काही आलबेल आहे महाराज. सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण, संध्येचा हरिपाठ आणि रात्रीची गाढ झोप सगळं तुमचं दातृत्व. तुमच्या लेकी आता जगाचा गाडा सांभाळतायत. पिढी दर पिढी नाविन्याची कास धरून पुढे चाललोय